नमस्कार मित्रांनो, ॲग्रिकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपण जर TRTI संस्थेमार्फत जी CET परीक्षा झालेली आहे, ही परीक्षा दिलेली असेल तर या परीक्षेचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि आपल्याला महत्त्वाचे डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत कागदपत्र पडताळणीसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। तसेच आपल्याला या ठिकाणी स्क्रीनशॉट दिसत असेल, याचा आपण स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे आणि त्या पद्धतीने डॉक्युमेंट आपले कलेक्ट करायचे आहेत। तर मी एक डॉक्युमेंट सांगतो आहे। यासाठी TRTI संस्थेसाठी आपल्याला अनुसूचित जातीचे मूळ प्रमाणपत्र लागणार आहे। त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र लागणार आहे। त्यानंतर 10वीची गुणपत्रिका, 12वीची गुणपत्रिका, आपली पदवी किंवा पदविकेची गुणपत्रिका, त्यानंतर पदव्युत्तर पदवी असेल तर त्याची गुणपत्रिका, त्यानंतर वयाचा पुरावा, यासाठी 10वीची सनद असेल किंवा पॅन कार्ड असेल। त्यानंतर आधार कार्ड आपल्याला लागणार आहे। त्यानंतर एज नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे। त्यानंतर आधार लिंक बँकेचे पासबुक लागणार आहे। त्यानंतर 3 वर्षाचे इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे। आपण जर दिव्यांग असाल तर आपल्याला दिव्यांगचे प्रमाणपत्र लागणार आहे आणि अनाथ विद्यार्थ्यांसाठी अनाथ प्रमाणपत्र लागणार आहे। तसेच मित्रांनो, आपल्याला पासपोर्ट साईज फोटो देखील लागणार आहेत। हे सर्व डॉक्युमेंट कलेक्ट करून ठेवा। पुढील 8 ते 10 दिवसामध्ये आपली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सुरू होणार आहे। अशाच माहितीपूर्ण व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी ॲग्रिकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। तसेच तुम्हाला ही PDF टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे, त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका। धन्यवाद।